श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन नंबर 3 पासूनचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. राईट द फॉलोइंग नंबर्स इन इट्स डेसिमल फॉर्म. आता खाली नंबर्स दिलेले आहेत ते आपल्याला काय डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचे आहेत, म्हणजे काय पॉईंटच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. ओके, आता त्यामधील फर्स्ट आहे बघा, आपण सॉल्व करूया. फर्स्ट आहे -5/7. ओके, म्हणजेच काय, तर आता हे मायनसचं चिन्ह इथं देणं काही गरजेचं नाही आहे. आपण लास्टला एकदम ॲन्सर लिहिताना देऊया. ओके, म्हणजे 5/7. आता हा नंबर तुम्ही बघितला तर ह्या नंबरपेक्षा छोटा आलेला आहे, त्यामुळं काय आपला भाग जात नाही, त्यामुळं 0 पॉईंट. आणि आता इथं पॉईंट 0 पॉईंट दिलेला आहे, त्यामुळे आता इथं काय 0 वाढून घ्यायचं. आता कितीचा भाग जातोय बघितलं तर 7चा. 7 7 49. ओके, मायनस करायचं आहे. आता किती राहिलं बघा, 1 राहते. ओके, आता 0, का तर आता आपण एकदा पॉईंट दिल्यानंतर आपण किती जरी 0 आता वाढवले प्रत्येक वेळी तरी चालतात. ओके, म्हणजे 7 1 7, 1 भाग जातोय. 10मधून 7 गेले, 3 राहिले, 0 घ्यायचं. आता कितीनं भाग जातोय तर 7 4. ओके, 7 4 28 होतंय. 30मधून 28 गेले, किती राहिले, 2 राहिले, 0 घ्यायचा. आता किती 2 भाग जातोय, राईट. 7 2 14. ओके, मायनस करायचं. 20मधून 14 गेलं, किती 6 राहते, राईट, 6 राहते. आणि आता भाग बघा का किती जातोय, 7 8 राईट, 7 8 56. आता मायनस करायचं, किती राहते, 4 राहते. 0 घ्यायचं. आता आपल्याला जोपर्यंत ह्याचं म्हणजे हे करत राहायचं आहे की म्हणजे इथले नंबर्स कोणतंही रिपीट होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे काय आपलं हे डिव्हिजन करत राहायचं आहे आपल्याला. ओके, आता 7 5 35. 5 भाग जाणार आहे आपला 35. मायनस करायचं आहे. नंतर 40मधून 35 गेलं, किती राहिला तर 5 राहते, राईट, 5 राहते. आता तुम्ही बघितलं तर आणि इथं 0 घेतला तर आता तुम्ही बघितलं तर फर्स्टला इथं 50 आलेला आहे, राईट, वापस 50 आलेला आहे. त्यामुळे आपलं काय आता इथं डिव्हिजनची प्रोसेस कंप्लीट झाली आहे. जर आपण नंतर आणि पुढं जर करायचं म्हणलं तर नंतर आणि तेच येणार आहे. 7 1 4 2 8 5 हेच नंबर येणार आहेत, रिपीट घडणार आहेत, राईट. त्यामुळं आपली इथंच काय प्रोसेस एंड झालेली आहे. ओके, म्हणजे आपला ॲन्सर बघा काय आलेला आहे, -5/7 इज इक्वल टू काय. आता आपल्याला इथं मायनसचं चिन्ह देणं गरजेचं आहे, राईट. -0.71428 आणि ह्याच्यावरती बार द्यायचा आहे, राईट. का तर आपण आता पुढं जर केलं तर 7 1 4 2 8 5 हे नंबर्स काय आपले हे रिपीट होणार आहेत, त्यामुळं काय आपल्याला हे ह्याच्यावरती बार देणं गरजेचं आहे, राईट. आता सेकंड बघा, 9/11 म्हणजेच काय 9/11. आता इथंही हा नंबर छोटा आलेला आहे ह्यापेक्षा, राईट. त्यामुळं आपला काय 0 भाग जातोय, पॉईंट द्यायचा आहे आणि इथं 0 वाढवायचा आहे. ओके, 11 8 नंतर कितीनं भाग जाणार आहे, 11 8 88. 88. ओके, मायनस करायचं आहे, 2 राहतंय, 0 घ्यायचा. नंतर 11 1 11, 2 घेतलं की 22 होतंय, जास्त होतंय, त्यामुळे 11 1 11 घ्यायचं आहे. 11 घेतलं. आता आपलं बघा आता किती राहतंय, 20मधून 11 गेलं, 9 राहतंय, राईट, 0 घ्यायचं आहे. नंतर आणि 11 8 वापस आहे काय 8 येते, 11 8 88. ओके, मायनस केलं, 2 राहतंय, 0. नंतर 11 1 11, राईट. म्हणजेच आता ही प्रोसेस काय
वापस तीच घडली जाते. म्हणजे आपण पुढे जरी सॉल्व करत गेलो तर काय हे 81 येणार आहे. राईट. म्हणजे आपला आता आन्सर आलेला आहे. 9/11 इज इक्वल टू 0.81 आणि त्याच्यावरती काय बार द्यायचा आहे. का तर 81 ही काय प्रोसेस पुढं चालू राहणार आहे. ओके. नेक्स्ट नंबर आहे √5. आता √5 हा कोणता इरॅशनल नंबर आहे. राईट. आता आपण आधीचे जे नंबर्स बघितले ते रॅशनल नंबर होते आणि ते काही डिव्हिजन पद्धतीने होते. त्यामुळे ते म्हणजे इझिली झाले. हे थोडीशी मेथड वेगळी आहे. तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर नक्की तुम्हाला समजेल. हार्ड वाटेल पण समजेल. ओके. √5. आता बघा हे कसं करायचं आहे आपल्याला. आता हा 5 इथं आहे त्यामुळे 5 हा नंबर इथं लिहायचे डॉट. आता इथं आपल्याला 0 कितीही लिहिलं तर काही फरक पडत नसतो त्यामुळे 0 लिहून घ्यायचं आहे. ओके. आणि ह्याची पेअर करायची आहे. 2ची आपल्याला काय पेअर करायचे. आता इथं 5 नंबर आहे. राईट. त्यामुळे इथं आपल्याला असे 2 नंबर्स घ्यायचे आहेत की मल्टिप्लिकेशन 5 तर येतच नाही पण त्याच्या आसपास आलं पाहिजे. म्हणजे बघा आता 1 × 1 असं घेतलं तर 1 येणार आहे. ओके. 2 × 2 घेतलं तर 4. 3 × 3 घेतलं तर किती होणार आहे 9 होणार आहे. त्यामुळं हा नंबर घेऊ शकत नाही, हा नंबर घेऊ शकत नाही. म्हणजे कोणते 2 नंबर घ्यायचे. 2 हा नंबर घ्यायचा आहे. म्हणजे 2 हा नंबर इथं घ्यायचा आहे, इथंही वरती लिहायचं आहे, इथं नंतर पॉईंट आला. ओके. आणि 2 घेतलेलं आहे. 2 काय 4 होतं आहे ते इथं लिहायचं आहे. आणि हे आता आपल्याला ह्या साईडला आहे ते ॲडिशन करायचे आहे. ओके. आणि ह्या साईडला आहे ते सबट्रॅक्शन करायचे. 2 × 2 किती 4 होते. ओके. आणि 5मधून 4 गेले 1 राहिले. ठीक आहे. आणि आपल्याला ही पेअर इथं लिहून घ्यायची 0ची. ठीक आहे. सेम आता इथं केलं तसंच आपल्याला 4 नंतर काय एक नंबर असा घ्यायचा आहे की आपण ते काय डिवाइड करू शकतो. ओके. आता बघा 42चं मी घेतलं तर किती होतं आहे 2 × 2 4 आणि 2 × 4 8. ओके. 3चं घेतलं 3 घेतला नंबर म्हणजे पुढं 3 × 3 = 9 4 × 3 = 12. म्हणजे हे काही येत नाही हा नंबर येतोय. 2 इथं लिहून घ्यायचा आहे, इथंही 2 तसाच लिहायचा आहे, इथंही 2 लिहायचा आहे. आणि 42 2 जर किती आलेला आहे तर 84. 84 हा नंबर इथं लिहून घ्यायचा आहे. ओके. इकडं मायनस करायचं आहे, इकडं प्लस करायचं आहे. प्लस करून किती झालेलं आहे 44. ओके. आता आपल्याला इथं काय मायनस करायचं आहे. ठीक आहे. आता 10मधून 4 गेले 6 राहिलेले आहे. नंतर काय 9मधून 8 गेले 1 राहिलेले आहे. ठीक आहे. आणि आता 0 लिहून घ्यायचे. 0ची पेअर लिहून घ्यायची आहे इथं. ओके. आता इथंही आपल्याला असा नंबर घ्यायचा आहे की आपण डिवाइड करू शकू. बघूया आता 44 2 × 2. फर्स्ट आपण 2 हा नंबर घेऊन बघू. 2 × 2 = 4 2 × 4 = 8 2 × 4 = 8. नाही अजून पुढचा नंबर घेऊया आपण. 4 4 3 × 3 3 3 = 9 3 4 = 12. ओके. 3 4 = 12 1 13. आता नेक्स्ट पुढचा नंबर 4 घेतला तर होऊ शकत नाही कारण इथं 40 असतं तर मग झालं असतं. राईट. त्यामुळं 3 हा नंबरच येणार आहे. इथं 3 घ्यायचा आहे, वरतीही आपल्याला 3 हा नंबर घालायचा आहे, खाली 3 नंबर घालायचा आहे. आणि काय ह्याचं ॲडिशन होणार आहे आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन काय आलेलं आहे ते इथं लिहायचं. 1 3 2 9 हे काय मायनस आलेलं आहे. ओके. आता ह्याचं प्लस आपल्याला खाली लिहायचं आहे म्हणजेच 4 4 6. ओके. आता ह्याचं आपण सबट्रॅक्शन करूया. ओके. आता ह्याचं बघा 10मधून 9 गेले 1 9मधून 2 गेले 7 5मधून 3 गेले 2. ओके. आणि आता ही 0ची पेअर लिहून घ्यायची 0 0. ओके. इथंही सेम आता असे नंबर्स घ्यायचे आहेत आपल्याला की म्हणजे डिवाइड करू शकू. आता बघूया आता आपण कोणते नंबर्स घेऊ शकू. 4 4 6. आता मी 5 घेऊन बघते फर्स्ट.
5 घेतला आपण, बघा काय होतं आहे, इंटू 5, 5 5 25, 6 5 30, 30 प्लस 2 32, 5 4 20, 20 प्लस 3 23. ओके, 5 4 20, 20 प्लस 2 22. ओके, म्हणजेच नो 1 2 3 नाही, म्हणजे बघूया आता अजून 6 हा नंबर पण घेऊन बघू आपण. ठीक आहे, 4 4 6 6 इंटू 6, म्हणजे ह्या दोन्हीतलं कोणतं येईल ते आपल्याला समजेल. ओके, 6 6 36, 6 6 36 प्लस 3 39, 6 4 24, 24 प्लस 3 किती होते तर 27. ओके, 6 4 24 प्लस 2 किती 26 होते. राईट, 4 4 6 6, म्हणजे काय होणार आहे आपलं, हेच ॲन्सर येणार आहे. म्हणजे 6 हाच नंबर आपल्याला घ्यावा लागणार आहे. 7 केलं तर नक्कीच ते मोठा नंबर होणार आहे. राईट, म्हणजे 6 घ्यावं लागणार आहे. आता इथंही मी 6 घेते, वरतीही 6 लिहिते, खालीही 6 लिहायचं आहे. ह्याचं ॲडिशन येणार आहे आणि हे मल्टिप्लिकेशन करून हा नंबर आलेला आहे तो इथं लिहायचा आहे. 2 6 7 9 6. ओके, ह्याचं ॲडिशन करून घेऊया. काय येते बघा, 12 6 आणि 1 7 4 आणि 4. ओके, आता ह्याचा आपण मायनस करूया. ठीक आहे, मायनस करून बघा आता काय होतं आहे, 10मधून 6 गेले 4 राहिले आणि इथं 9मधून 9 0. ओके, 10मधून 7 गेले, इथं किती राहतात तर 3 राहतात आणि 0. राईट, इथं 0 0च येणार आहे. राईट, आणि आता आपल्याला ही 0 पुढं काय 0ची पेअर घ्यायची आहे नेक्स्ट. ओके, आता इथंही आपल्याला सेम हेच करायचं आहे, कोणता नंबर येतोय तो बघायचा आहे. ओके, आता तुम्ही बघितलं तर कसं हे 1 जण जरी केलं तरी हा नंबर, आता बघा तुम्ही 2 मिनिट. आता समजा मी हे 1 जण केलं, 4 4 7 2 1 हा नंबर येणार आहे. राईट, पण हा नंबर मग ह्यापेक्षा मोठा नंबर होतो, त्यामुळे नक्कीच आपण डिवाइड करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला इथं काय 0 घ्यायचं आहे. ओके, आणि आपल्याला इथं वरतीही काय 0 लिहायचं आहे आणि इथंही 0. राईट, आणि आता बघा 0 0 0 0 0 मायनस केलं, हा नंबर 4 4 7 2 0, इथं काय 3 0 4 0 0. ओके, आता आपण इथंही नंबर आता असा घेऊया की आपण हे काय डिवाइड करू शकू. ओके, म्हणजेच आता बघा काय, सुरुवातीला आपण काय हे पेअर आहे 0ची ही इथं लिहून घ्यायची आहे. राईट, आणि मग आता आपण डिव्हिजन कोणता नंबर्स घेता येतोय ते बघूया. ठीक आहे, आता बघा 4 4 7 2 0. आता 5 न मी करून बघते नंबर्स येतोय का, इंटू 5 5 5 25. ओके, 20 5 5 25. ठीक आहे, नंतर 5 2 10, 7 5 35 आणि 1 36, 5 4 20 आणि 3 23, 5 4 20 20 आणि 22. ओके, हा नंबर्स. आता नेक्स्ट नंबर घेऊन बघूया, अजूनही कमी नंबर आलेला आहे याच्यापेक्षा. 4 4 7 2 0 6. ओके, इंटू 6. राईट, आता 6 6 36. राईट, 6 2 12, 6 7 42 आणि प्लस 1 43, 6 4 24,
प्लस 4 28. ओके 6 4 24 प्लस 2 किती होते तर 26 होते. ओके आता 7 जर केलं तर नक्कीच मोठा नंबर आहे होणार आहे राईट. तर 26 आहे, इथं 44 आहे. 7 जर घातलं तर नक्कीच मोठा नंबर होणार आहे. त्यामुळे आपला हा काय 6 हा नंबर इथं 6 येणार आहे राईट. आपल्याला वरतीही हा 6 नंबर लिहून घ्यायचा आहे 6. ओके तर इथं खालीही 6 लिहायचं आहे आणि याचं काय ॲडिशन आणि हे मल्टिप्लाय करून हा नंबर आलेला आहे राईट. तो इथं आपल्याला लिहून घ्यायचा आहे 2 6 8 3 2 3 2 3 6. ओके आणि आता बघा ह्याचा ॲडिशन आपण करूया. 12 2 7 4 4 आणि ह्याचं आता सबट्रॅक्शन करायचं आहे. 10 मधून 6 गेले किती 4 राहतात. 9 मधून 3 गेले 6 राहिले. 9 मधून 2 गेले 7 राहिले. 9 मधून 3 गेले 6 राहिले. ओके 13 मधून किती बघा 13 मधून 8 गेले 5 राहिले. ओके आणि इथं आता 9 मधून 6 गेले किती 3 राहिले. ओके आणि इथं काय आता 2 मधून 2 0 राहिले आणि आपल्याला काय आता 0 0ची पेअर इथं घ्यायची. ओके आणि आता बघूया आता नेक्स्ट नंबर आता असा कोणता आहे की आपल्याला घेता येईल असं. ठीक आहे बघा आता 4 4 7 2 1 2. आता कोणता नंबर आपल्याला असा घेता येईल मोठाच नंबर तोही असणार आहे. मी फर्स्ट 6 घेते. ओके 6 बघा 6 6 36. ओके 6 2 12 12 प्लस 3 15 होते. 6 1 6 7 6 2 12. ओके 6 7 42 42 प्लस 1 43. 6 4 24 प्लस 4 28. ओके 6 4 24 प्लस 2 26. ओके आता बघितलं तर हा नंबर अजून खूप लांब. आता 7 घेऊन बघूया त्यावरून समजेल आपल्याला कोणता येईल ती. 4 4 7 2 1 2 7 इंटू 7. ओके 7 7 49. 7 2 14 14 प्लस 4 18. ओके 7 1 7 प्लस 1 8. 7 2 14. ओके 7 7 49 प्लस 1 50. ठीक आहे 7 4 28 28 प्लस 5 28 प्लस 5 किती 33 होणार आहे राईट 33. आणि 7 4 28 प्लस 3 किती होणार 31. ओके 31. आता तुम्ही बघितलं तर नक्कीच हा नंबर येणार आहे. जर आपण पुढचा नेक्स्ट 8 घेतला तर खूप मोठा येईल राईट. त्यामुळे 7 घ्यावा लागणार आहे आपल्याला. 7 आपण इथं लिहूया. वरतीही आपल्याला काय 7 लिहायचं आहे. ठीक आहे नंतर खाली आपल्याला काय प्लस 7 करायचं आहे आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करून हा नंबर आलेला आहे तो इथं लिहायचा आहे. कोणता 3 1 3 0 4 8 8 9. ओके आता आपल्याला बघा आता ह्याचं काय प्लस करून घेऊया. 7 7 14 2 3 1 2 7 4 आणि 4. आता ह्याचं काय मायनस करूया आपण. 10 मधून 9 गेले 1 9 मधून 8 गेले 1 आणि आता काय 13 मधून 8 गेले 5 राईट. 5 मधून 4 गेले 1. ओके 7 मधून 0 गेले 7. 6 मधून 3 गेले 3. 5 मधून 1 गेले 4.
आणि इथं काही 0 येणार आहे. ओके, आणि आपल्याला हे काही 0ची पेअर घ्यायची आहे, म्हणजे 0 0. आता नेक्स्ट पुढची ही स्टेप राहील की आता कोणता नंबर्स आपल्याला बघायचा आहे की यानं आपल्याला मल्टिप्लाय करता येईल. आता तुम्ही बघितलं तर हा 44 1 2 3 4 5 6 7 आणि इथं एक नंबर घेतला की 8 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 9 नंबर आहेत. त्यामुळं आपल्याला काय म्हणजे मोठ्या नंबरनंच नक्कीच करावं लागणार. 44 नंबर इथं आहे, 43 आहे. डायरेक्ट मला वाटते आपण 8 नाही 9नंच आपलं जाईल भाग. ठीक आहे, आपण 9 करून बघू. 4 4 7 2 1 3 4 आणि 9 इंटू 9. ओके, 9 9चं 81, 9 4चं किती 36, राईट. 36 आणि 8 किती झालं बघा 44, राईट. 44 होतं आहे, 44. 9 3चं 27, 27 प्लस 3 31. ओके, 31. 9 1चं 9 प्लस 3 किती 12. ओके, 9 2चं 18, 18 प्लस 1 19. 9 7चं 63, 63 प्लस 1 64. ओके, 9 किती 4चं 9 4चं 36, राईट. 36 प्लस 6 म्हणजे किती झालं बघा 42, राईट. 42. ओके, आणि 9 4चं 36 प्लस 4 म्हणजे 40. ओके, आता बघा आपला हाच नंबर येतोय. 10 म्हणलं की मग 4 4 हे सगळे नंबर्स येणार आणि पुढे 0 0 येणार आहे. ओके, म्हणजे आपला हाच नंबर आलेला आहे. इथं 9 लिहायचं आहे, वरतीही काय 9 लिहून घ्यायचं आहे इथं. ओके, आणि आपल्याला काय प्लस इथं करायचं आहे 9 आणि हा नंबर जो मल्टिप्लाय करून आलेला आहे तो इथं लिहायचा आहे. ओके, 4 0 2 4 नंतर काय 9 2 1 4 1 आणि याचं काय आता आपण मायनस आणि याचं प्लस करून घेऊ. 9 9 18. ओके, 4 आणि 1 5 3 1 2 7 4 आणि 4. ह्याचं मायनस करूया आपण. 10 मधून 1 गेले 9, 9 मधून 4 गेले 5. ओके, 10 मधून 1 गेले 9, 10 मधून 2 गेले किती 9. ओके, 14 मधून 9 गेले किती झाले 5. ओके, 10 मधून 4 गेले, 10 मधून 4 गेले किती 6 राहिले. ओके, 6 मधून 2 गेले किती राहतात 6 मधून 2 4. ओके, आता इथं 3 मधून 0 गेले 3 राहिले, राईट. आता बघितलं तर ही काय मायनस करून हा नंबर आलेला आहे इथं 0. आता आपण इथं किती जरी पुढे एक्सटेंड असंच करत गेलो, नंबर्स घेत गेलो तर हे काय इरेशनल नंबर आहे, राईट. त्यामुळे हे नंबर्स काय असेच वाढतच जाणार आहेत, राईट. ह्याचा अंत कुठंच होणार नाही. त्यामुळे आता आपण इथंच ही आता प्रोसेस एंड करूया. खरं तर प्रोसेस तशी एंड होत नाही, पण ठीक आहे. ओके, म्हणजेच आता आपला आन्सर काय आलेला आहे बघा, √5 इज इक्वल टू काय 2.236069 आणि हे नंबर्स अजूनही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे नंबर्स येत राहणार आहेत. त्यामुळे आपण काय हे असं लिहिलेलं आहे. ओके, आता 5th बघा नंबर काय आहे तो 4th. ओके, 4th नंबर आहे 121/13. आता हे काय सोपंच आहे, काय हार्ड नाही आहे असं. 121/13. फर्स्ट आपण आता भाग जातोय म्हणाल्यानंतर भाग घालूया. कितीचा भाग जातोय बघा 39चं 117 होत आहे, राईट.
39 117. ओके, मायनस करूया. किती राहिलं? 4 राहते. ओके, आता पुढं पॉईंट घालून पुढंही करूया. आता आपण पॉईंट घालून हे 0 0 देऊया. इथंही पॉईंट घालूया कारण आपल्याला इथं 0 घ्यायचा आहे. ओके, आता भाग कितीचा जातोय बघा? 3चा. 39. 13 3 39. ओके, मायनस करायचं आहे. 49 मधून 0 1 राहिलं, 0 आलं इथं. राईट, 1 राहिलं, 0 आले. मग अजून एक आपल्याला 0 वाढवून घ्यायचे आहे. ओके, आणि आता बघा कितीचा भाग जातोय? 13 7 91. राईट, आता इथं 0 एक घेतलेला आहे त्यामुळे फर्स्ट आपल्याला इथं 0 घ्यावं लागणार आहे आणि नंतर मग 13 7 करावं लागणार आहे. 13 7 91. ओके, का तर आपला इथं काही भाग जात नव्हता त्यामुळे इथं 0 आलेलं आहे. 13 7 91. आता 100 मधून 91 गेले, किती? 9 राहिले, 0 घ्यायचा आहे. आता बघा कितीनं भाग जातोय? 6नं भाग जाणार आहे. 13 6 78. ओके, 78. आता काय आलं? इथं 10 मधून 8 गेले, किती राहिले? 10 मधून 8 गेले, 2 राहिले. 8 मधून 7 गेले, 1 राहिले. ओके, आणि आता आपल्याला इथं 0 घ्यायचं आहे. आता बघा कितीचा भाग जातोय आपला? 13 9 राईट, 13 9 117. ओके, आता मायनस केलं, किती आलं? 10 मधून 7 गेले, 3 आलं. 1 मधून 1 गेले, 0. ओके, 3 आलं. ठीक आहे, आता आपल्याला काही 0 वाढवायचं आहे इथं. आणि किती आलं बघा? 13 2 राईट, 13 2 26 होते. ओके, 26. 13 2 26. ओके, मायनस करायचं आहे. मायनस करून किती आलं बघा? आता हा नंबर 13 मधून 26 गेले, 4 आलं. ओके, 0. आता मी हा नंबर इकडे घेते. 40 नंबर आहे हा. आता कितीनं भाग जातोय? तर 13 3 राईट, 3 39. ओके, आणि आता बघा नंतर काय आले? 1 आलेलं आहे. 40 मधून 39 गेले, 1 आलेलं आहे. आणि आता आपलं इथं 1 आपण कुठं घेतलं होतं? कुठंतरी, राईट, इथं घेतले. 40 आलेलं आहे, 39 आलेलं आहे, राईट का? म्हणजे आपली कुठून आता 13 3 39 घेतलं होतं, म्हणजे इथून आपली प्रोसेस आहे वापस आहे हीच राहणार आहे. राईट, म्हणजे ह्याच्यावरती बार येणार आहे. म्हणजे आपला आन्सर आता आपल्याला आलेला आहे 121/13 इज इक्वल टू 9.3076923 आणि ह्याच्यावरती बार आहे. ओके, का तर हेच नंबर आपल्याला काही वापसचे येणार आहेत. ओके, आता नंतरचा नंबर आहे बघा 29/8. ओके, आता आपण डिव्हिजन करूया ह्याचं. 29 8. आता हा नंबर काही छोटा आहे त्यामुळे सोपा आहे. भाग जातो 8 3 24. ओके, मायनस करायचं आहे 5. आता आपल्याला इथं 0 घ्यायचं आहे त्यामुळे इथं पॉईंट द्यायचा, इथं पॉईंट द्यायचा, इथं 0 घ्यायचं. ओके, नंतर 8 6 48. ओके, मायनस करायचं आहे 50 मधून 48 किती? 2 राहिलं, 0 घ्यायचा आहे. 2चा भाग जात आहे, 8 2 16 राईट. नंतर 4 राहत आहे, नंतर आणि 0 घ्यायचा आहे. आता कितीचा भाग जातोय? 8 5 कितीचा भाग जातोय बघा? 8 5 राईट, 8 5 40. डायरेक्ट आपला भाग गेलेला आहे इथं, राईट. 40 मायनस केलं, 0 0. आता आपला आन्सर आलेला आहे त्यामुळे इथं 29/8 इज इक्वल टू 3.625. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपलं काय प्रॉब्लेम सेट 2 मधील कोणता क्वेश्चन आता आपण सोडवला? क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करून झाला आहे.
नेक्स्ट जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके. जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.